मी म्हटलं देवाला गौरव, आणि मी आता वैधानिक इशारा देतो, स्टॅट्युटरी वॉर्निंग वचनामध्ये जाण्यापूर्वी. आमचा स्वभाव, विशेषतः माझा स्वभाव असा आहे, जर मला आंटीला, लाजरांनाला, अमृताला काय बोलायचं आहे, मी डायरेक्ट जाऊन बोलतो. कारण मीच ही म्हण वापरतो की रोग उंटाला आणि इंजेक्शन पखालीला द्यायचं नाही. म्हणजे ह्यांना सांगायचं आहे आणि हिला सांगायचं आहे आणि ह्यांना घाबरून कसं सांगायचं म्हणून मी अख्ख्या मंडळीला त्याचं इंजेक्शन देऊन टाकणार. तसला स्वभाव आपला नाही. मी डायरेक्ट भेटणारा माणूस आहे. ज्याला जो रोग झाला आहे त्यालाच इंजेक्शन देतो, आणि त्याच्यासाठी पुलपीठ वेदीचा वापर कधी करत नाही. कारण वेदी ही इतकी पवित्र आणि देवाकडून असते ते. हां, जर इथून काही सांगितलं आणि जे तुम्हाला लागत असेल तर भय बाळगा ना. मग ते परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे, मी नाही. लक्षात येत आहे? या ठिकाणावरनं जी संदेशाच्या मालिका होतात त्याचे सर्व पात्र हे काल्पनिक नाहीत, ते पवित्र शास्त्र आधारित आहेत. आणि जर तो तुमच्याशी कुठं योग जुळून येत असेल तर संयोगवश समजू नका. पिक्चरचे स्टॅट्युटरी वॉर्निंग आहेत की या घटनेचे सर्व पात्र काल्पनिक आहेत, आणि जर तुमच्याशी काही संयोग झाला तर योगायोग समजावा. मी तसं म्हणत नाही. ह्या घटनेचे इथं संदेशाच्या मालिका होतात, ते काल्पनिक नाही, ते पवित्र शास्त्र आधारित आहेत. त्याचे सर्व पात्र आणि ते सत्य आहेत. आणि जर ते तुम्हाला लागू होत असेल तर भय बाळगा आणि ते स्वतःसाठी घ्या. कारण इथून आम्हाला इतका वेळ नाही आहे की एखाद्याला सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी अख्खं मी 15 दिवस, महिनाभर जी तयारी चाललेली असते वचनाची, वेदी परमेश्वरासमोर बसून, तर ते त्या एका व्यक्तीसाठी मला तितका वेळ देणं शक्य नाही आहे. त्या व्यक्तीला बोललेलं परवडते मला. हे संदेश जो या मंडळीतून येतो आहे, वेदीवरून येतो आहे, तो फक्त आणि फक्त परमेश्वराच्या गौरवासाठी येतो आहे. आणि जर तुम्हाला काही त्याचं असं लागूकरण होत असेल तर भय बाळगा की परमेश्वर माझ्याशी आज बोलत आहे. लक्षात येत आहे? आज परमेश्वर माझ्याशी बोलत आहे याचं भय बाळगा आणि ते स्वतःसाठी लागूकरण करून घ्या. आपल्या मंडळीत नाही, पण एक वैधानिक इशारा द्यावा म्हटला जाता जाता. कारण आपण जी संदेशाची मालिका देतो आहे, संदेश देतो आहे, ते परमेश्वराकडून असतो. तर जर कधीही भविष्यात आणि आजपासून कधीही जर असं वाटलं की ही वचन आज माझ्यासाठी आहे तर धन्यवाद माना, आणि परमेश्वराकडून आहे तर त्याच्यातून बदल घडवून आणा. चांगले असतील तर ते स्वीकार आशीर्वाद. कारण हा संदेश हा कुठल्या मनुष्याकडून येत नाही प्रियांनो. संदेश हा केवळ आणि केवळ परमेश्वराकडूनच येतो, हे लक्षात घ्या. कारण तयारी, स्वतःची बुद्धी चातुर्य काही चालत नाही. तो अभिषेक असतो, तो अभिषेक काम करत असतो. लक्षात घ्या. इथं बसून, इथं उभारून जो अभिषेक फ्लो होतो तो पुन्हा भेटल्यानंतर तिथं वेगळा असतो, वेगळं असतं सगळं काही. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा केव्हा कुठल्याही पुलपीटवरून संदेश देणारासुद्धा हे भय बाळगलं पाहिजे की ते परमेश्वराकडून नसलं पाहिजे. हो की नाही? प्रेज द लॉर्ड. हा वैधानिक इशारा संपलेला. एकदा जोरदार टाळ्या वाजवू शकता तुम्ही. आज तुम्हाला तुमचा भाऊ भेटायला येणार आहे. जर त्याची एंट्री व्हायची म्हटलं ना, शत्रूंच्या गोटात असं थरका पडतो. अरे यार, हा येतोय का? आपण अनेक मूवीचे ट्रेलर बघतो. त्यातलं जरा साऊथ इंडियन मूवीचे तेलुगू बघितले, तेलुगू, कन्नडी ह्यांचे जर बघितलं, तामिळी, तर त्यांचे हिरो आले की असं वादळ वाऱ्याचा आवाज येतो. त्यांनी हात एकच मारतो पण 15 जण उडून पडतात. आणि ते आपण अवलंबायला जातो, आपल्या हातून आपले लेकरूसुद्धा उचलत नाही. बाजूला पडायची तर लांबची गोष्ट. पण त्या सगळ्या AI इफेक्ट आहेत, हो ना. तर ते इफेक्ट घेऊन ते काम करतात. पण आपल्या हा भाऊ जो आहे, हा दबंग भाऊ, हा खरंच तसा होता बरं का. एका गाढवाच्या जाभाड्याने 1000 लोकांना मारलं त्याने. खऱ्या मूवीमध्ये सुद्धा घडणार नाही. कल्पना करवत नाही की कसं मारलं असेल. 1000 लोक. तलवार नाही, भाला नाही, चाकू नाही, बंदूक नाही, एक जाभाडा फक्त. काय ताकद असेल ती. त्याची ताकद नव्हती. जो पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याला झपाटून यायचा त्याच्यावर, त्याच्यामुळं काम व्हायचं. लक्षात येते? हे AI इफेक्ट आत्ता आले. हो, VI इफेक्ट आत्ता आले सगळे. त्याच्या अगोदर हे मूवी घडलेले आहेत. बहुतेक त्यांनी नाही का कॉपी केली असावी
की असं होऊ शकतं की एखादा हिरो 1000 लोकांना मारू शकतो. मी नेहमी म्हणतो मुलांना की 4 जण पकडले ना, तुम्ही किती पण जिम करा, किती का बॉडी कमवा, फक्त 4 जण तुम्हाला पकडू दे, लहान मुलगा पण चापट मारून जाईल. तुम्ही सोडू 4 जण पकडल्यावर काय करता हे लक्षात घ्या. ते पिक्चरमध्येच असते, फक्त इकडून एक हात फिरलं की ते दोघं पडतात, इकडून हात फिरलं की ते दोघं पडतात. तसलं काही होत नाही. लक्षात येत आहे. तो अभिषेक लागतो जो शत्रूच्या सैन्याला पळवून लावण्याची ताकद ठेवतो. तसा आपला भाऊ शमशोन, इंग्लिशमध्ये सॅमसन. मी म्हटलं ना, सिर्फ नाम ही काफी है. खरं शत्रू घाबरत होते बरं का, खरं शत्रू घाबरत होते. असा दबंग नेता शास्ता होऊन गेला पवित्र शास्त्रामध्ये की त्याच्या कॅरेक्टरमध्ये मी जो बहुतेक नाव पण बोलत आहे दबंग वगैरे, असे सगळे त्याच्याकडे कॅरेक्टर सापडतात. तो नाही का खुशमिजाज माणूस होता. ते दिलेले जे इथिक्स, त्यांचे जे रूल्स आहेत, त्याला दिलेले जे काही नियमावली होती, ते सगळे पायदळी तुडवून आपल्याला वाटेल तसं जीवन जगणारा माणूस होता. काय केलं होतं त्यांनी? त्याच्या जन्माच्या अगोदर देवदूताने दर्शन दिलं त्याच्या आईला आणि सांगितलं की तुला जे बाळ होणार आहे ना, ते देवाचा नाजीर असणार आहे, त्याच्या डोक्याला वस्त्र लावायचं नाही, द्राक्षरस त्याला पिऊ द्यायचं नाही, हे सगळं काही सांगितलेलं होतं. आणि तो इस्रायलाचा शास्ता होणार आहे, तो जज होणार आहे, तो एक अधिकारी होणार आहे आणि त्याच्याद्वारे शत्रू सैन्यांपासून इस्रायलचं रक्षण होणार आहे. आधीच भविष्यवाणी झाली. त्याचा वडील मानव तो म्हटला की अरे पण मी ऐकलो नाही ना. मग परत तेवढ्यासाठी देवदूताला परत यावं लागलं. बघा कसं आहे, वडिलांनी इच्छा केली, अगं तुला जो बोलला तो देवदूतच होता का बघ, का कुठला बाबा होता येऊन बोलला, हे स्त्री काहीतरी बोलून गेला, मला तसं नको आहे, मला कन्फर्मेशन पाहिजे. खरंच आहे. नवऱ्याने म्हटलं तुझ्यावर माझा विश्वास नाही, उगी कोण तर सांगितलं आणि बाळ होणार आहे आपल्याला, कारण ऑलरेडी त्यांना बाळ होत नव्हतं, ती वाज होती. आणि भविष्यवाणी ऐकल्यानंतर तो म्हटला नाही मला पण दर्शन देऊ दे. पुन्हा देवदूताने दर्शन दिलं आणि हा बंधू ॲबसेंट. मग बायको म्हणली हे नाही चालणार. ती पळत गेली धावत, त्याला जिथं कुठं तिकडून पकडून आणली. तोपर्यंत देवदूताला थांबवलं. क्या बात आहे. कारण हिरो पैदा होणार होता ना, हिरो, दबंग हिरोचा जन्म होणार होता. देवदूत तिथं वेट करत थांबला. हे दोघं आले, मग विचारलं, हो हे सत्य आहे, तुमच्या पोटी जे बाळ जन्माला येणार आहे तो देवाचा नाजीर असणार आहे, त्याच्या डोक्याला वस्त्र लावायचं नाही, तो दबंग असणार आहे, सगळं काही सांगितलं. तो शत्रू सैन्यापासून इस्रायलचं रक्षण करेल आणि त्याला द्राक्षरस द्यायचा नाही, मृत व्यक्तींना किंवा त्यांच्या वस्तूंना त्यांनी स्पर्श करायचे नाही, अशी नियमावली नाजीराबद्दल होती. त्याचा जन्म झाला प्रियांनो. आणि पुढं काय झालं तर त्याचा जन्म झाला आणि पुढे काय घडलं, त्याचा जन्म झाला आणि नाजीरासारखं त्याला वाढवण्यात आलं. त्याच्या केसांच्या बटा होत्या, वस्त्र लावला नाही, फुल केस. आपले काही हिरोईनचे नावं घ्यायला नको, त्यांच्यापेक्षा भारी केस. आणि त्याला बटा होत्या, 7 बटा. छान त्याला त्याची मम्मी तयार केलेली असणार आहे, हो की नाही. तो खूप दिसायला सुंदर, स्मार्ट, हँडसम, दबंग. आणि त्याला जे नियमावली होती ना, त्या सगळ्याची वाट लावला तो. परमेश्वराने त्याला जे सांगितलं होतं नियमावली, त्याची सगळी वाट लावली होती. एकदा जात होता परराष्ट्रीय मुलगीशी लग्न करायचं आहे. जे करायला नको ते करण्याची ह्याची खासियत. आपल्यासारखंच, चुगली लावू नका, लावून चालू, जस्टच चालू या. तिकडे जो आवाज चालू आहे त्याचे कारण आपणच आहे. अशा अनेकांचे कॅरेक्टर आहेत आपल्यात पण, हो की नाही. असं जगतो आपण. हे करू नको म्हणलं हे करणार, तिकडं जाऊ नको रे, जाऊन बघणारच, हे खाऊ नको रे, खाऊन टेस्ट करणारच. असे आपण सगळे. कसं होणार. त्याला सांगितलं परराष्ट्रीयशी लग्न करू नको. त्या स्त्रीला भेटायला जाताना मध्ये सिंह भेटला. कोण भेटलं? सिंहाने हल्ला केला. देवाचा आत्मा त्याच्यावर आला आणि करडू फाडावा तसं सिंहाला फाडलं त्याने. बघा काय म्हणतो मी, करडू फाडावा तसं, एकदा शेळीला फाडावा तसं सिंहाला फाडला आणि पुढे गेला. त्याला पण किती कॉन्फिडन्स येत असेल ना असे प्रत्येक गोष्ट करताना. हे काय पॉवर आहे आपल्यामध्ये. त्याने जिम करत असावा, मला त्याचा आधी जास्तीची माहिती नाही.
वर भेटल्यावर आपण निश्चित त्याला विचारू, भाऊ तू जिम करत होता का, हां तुझं तालीम वगैरे करत होता का. तर कारण करडू फाडणं साधी गोष्ट, म्हणजे सिंहानं फाडणं साधी गोष्ट नाही. तो त्याला मारलं, पुढं गेला, तिमना येथील त्या स्त्रीशी लग्न करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. मग झालं साखरपुडा, आणि मग तिथे एक शर्यत असती, पैज असती, ते पैज लावली त्यांनी. पैजमध्ये असं ठरलं की मी जे कोडं घालेन त्या कोड्याचं जर तुम्ही उत्तर दिलात, सॅमसनने सासरवाडीला सांगितले तिथल्या लोकांना, तर मी ते जे 30 माणसं होते ते 30 माणसं, तर तुम्हाला 30 लोकांना मी ड्रेस देईन, आणि जर तुम्ही त्या कोड्याचं उत्तर नाही दिला तर तुम्ही मला 30 ड्रेस द्यायची. त्यावेळेस ड्रेस खूप महाग होते, प्रचंड महाग, तलम वस्त्र. आणि मग झालं काय, 7 दिवस हे लग्नाचे जे साखरपुडा असेल, 7-5 दिवस असं फिस्ट चालायची. असं लग्नाचा सीझन चालायचा, रोज गाणे, संगीत, महफिल, खाना, सब बजाना सब चल रहा था, म्हणजे सगळं चालू होतं. आणि मग पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, ते सगळे लोक तिच्या बायकोला भेटले होणाऱ्या, म्हणले बाई तू आम्हाला बहुतेक कंगाल करण्यासाठी याला घेऊन आलीस, काय झालं, ह्याला 30 कपडे द्यावं लागतील आम्हाला, कुठून आणायचे पैसे, आम्ही हरायला लागलो, ते ह्यांनी जे कोडं घातलेलं आहे ते कोडं का आम्हाला सुटे ना, तू आम्हाला त्याचं उत्तर काढून द्यायचं, नाहीतर तुझं घर जळून टाकू वगैरे वगैरे तिला धमकी दिली. ती आली टेन्शनमध्ये. पार्टीच्या दिवशी सगळे पार्टी करतात, होणारी बायकोच टेन्शनमध्ये, का, कोड्याचं उत्तर पाहिजे. ती त्याला जाऊन विचारली, तो काय सांगे ना. असं करत ती शेवटच्या 7व्या दिवसापर्यंत रडत राहिली, आणि त्याला दया आली, आणि त्यांनी उत्तर सांगितलं, आणि ती उत्तर त्या माणसांना सांगितलं, माणसांनी उत्तर दिलं. उत्तर दिल्यामुळं हा हरला. त्यांनी दिलं माझ्या कालवडीला, म्हणजे तिच्या बायकोला, तुम्ही जर दावणीला बांधलं नसतं तर तुम्हाला हे उत्तर सापडलं नसतं. पण ह्या पठ्ठ्याने गेलं, दुसऱ्या गावातल्या 30 माणसांना मारलं, त्यांचे कपडे आणले, आणि शर्यतीची पैस पूर्ण केली. असं हिरो आहे बघा, त्याचे कॅरेक्टर कसं, मी कॅरेक्टर सांगायला लागलो त्याचं. एवढ्यावर गप बसला नाही. जाताना पुन्हा ज्या मारलेल्या सिंहाचे मांस सगळं संपलं होतं, सापळा राहिला होता, त्या सापळ्याच्या हाडाने छातीच्या पिंजऱ्याकडलं जो हाड असतं त्याला एक मधाचं पोळं लागलं होतं. आता मृत प्राण्याला हात लावायचा नाही म्हटलं की ह्या पट्टा रूल्स तोडण्यामध्ये आपले हात कोणी पकडू शकत नाही. देवानी बनवलेला नियम होता की मृत प्राण्याला हात लावायचा नाही. ह्यानी तेच मध घेतलं, खाल्ला. एवढा ग बसू नये आईवडिलांना पण दिला, आणि सांगितलं नाही की हे असं असं आहे. आईवडील रागवले असते. आता इथे किती बालक बालिका आहेत, हे करू नको रे म्हटलं तर करायचं, आणि वरनं त्याच चुकीतल्या गोष्टी परत आईवडिलांना पण आणून द्यायच्या. आपल्याला माहीतच नसतं की आपण बड्डेचा केक कुठला खात आहे, हा बंधू ही भगिनी कुठे गेली होती आणि कोणाचा केक कापलेला आहे, हे आपल्याला काहीच माहीत नसतं. अशा अनेक घटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. अनेक चुका पाप घेऊन आपण पण शमशोनासारखं जगत आहे. पण जसं देवाने शमशोनावर अभिषेक ठेवला ना, तसं तुमच्यावर पण ते पाचारण जे ठेवून तुम्हाला जन्माला घातलं ना देवाने, ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर फेवर करत आहे फक्त तो. असं समजू नका शमशोनाने फेडलं नाही. मी नेहमी म्हणतो की तुम्ही जे काही करता ते इथंच फेडून जायचं आहे. मग तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, त्या दोन्ही गोष्टीचा मोबदला इथंच मिळणार आहे. शमशोन पाहिजे तसं मौज मजा करत जीवन जगत होता, आणि परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक नियमावलीची पायमल्ली करत तो जगत होता. पण जेव्हा केव्हा पुन्हा इस्रायलाला वाचवण्याचा समय यायचा, त्याच्यावर तो अभिषेक उतरून यायचा, परमेश्वराचा आत्मा यायचा, आणि तो तिथं यशस्वी व्हायचा. असंच काहीतरी आपलं पण जीवन असेल, हो ना. आपणही कितीतरी चुका, अपराध, अनेक गोष्टी पाप करत असू, पण अभिषेक कमी होत नाही. आपल्याला वेळेवर सगळं काही करता येतं. आपण गातो येऊन, आपण वचन सांगतो, आपण हाऊसग्रुप घेतो, आपण देवाच्या मंदिरात उपस्थित राहतो, परमेश्वराच्या सर्व कार्यभागामध्ये आपल्याला भाग मिळतो, आणि आपल्याला वाटतं की काहीच होत नाही आहे. सॉरी, तसं काय नाही आहे. ते पाचारण सिद्धीस नेण्यासाठी ते असलेला अनुग्रह आहे, जो तुमच्यावर अजूनही अभिषेक आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही जे करत आहात ते इथंच फेडायचं देखील आहे, जसं शमशोनाने फेडलं. हो, माहीत आहे आपल्याला पुढची स्टोरी. तो गेला दलायलाकडे, ते दलीला शेवटी जे वाट लावायचं लावली,
त्याला जेव्हा पकडून नेण्यात आलं, मी पुढची स्टोरी सांगत नाही कारण आपण वचनामध्ये पुढे जाणारच आहोत, तर त्याला पकडून नेल्यानंतर पहिल्यांदा त्याचे डोळे फोडण्यात आले आणि बैलासारखं राबवण्यासाठी त्याला तिथं कैदी म्हणून गुंफण्यात आलं. तो रोज बैलाला जसं ते रहाटगाड्याला लावतात ना तसं त्याच्याकडनं काम करून घेतलं जायचं. पश्चाताप. एकेकाळी त्याची एंट्रीला टाळ्या पडायच्या, एकेकाळी त्याच्या एंट्रीला लोक घाबरायचे, त्याच्या नावाला घाबरायचे. बस नामी काफी है, हे सगळं काही कुठं गेलं, धुळीला मिळालं. एक हिरो झिरो झाला, एक ग्रेट व्यक्ती एक सामान्य झाला. आणि आता संपलंच की. हे भोग कशामुळेच? देवाने केलं का? हे त्यांनी केलेल्या कृत्याचे भोग आहेत. त्यांनी काहीही केलं, त्या दलीलाला जर सिक्रेट सांगितलं नसतं तर तो शेवटपर्यंत 20 वर्ष त्यांनी राज्य केलं. किती? 20 years. 20 वर्ष इस्रायलाचा जज म्हणून तो राहिला. पण ते 20 वर्षाचं माती करायचं काम त्यांनीच केलं आणि मग तो एक सामान्य झाला. स्टोरी संपली का? नाही. पार्ट 2. उसके बाल बढ़ने लगे. शक्ती केसांमध्ये होती, त्याचे केस वाढू लागले. मग पार्ट 2 आला. खरंच का शक्ती केसांमध्ये होती? हॅलो, असंच दाखवतात, उसके बाल बढ़ने लगे. पार्ट 2. अरे आता काय खरं नाही. कशात होती शक्ती? केसांमध्ये होती. देवाचा आत्मा त्याच्यावर उतरून यायचा, त्याच्यामुळं काम व्हायचं. त्याचे केस वाढू देत नाही तर कमी होऊ देत. केसांमध्ये फक्त ते एक चिन्ह दाखवलं होतं की त्यांनी हे करायचं नाहीये. देवाचा आत्मा सोडून गेल्यामुळं ते जिंकू शकले. केसाच्या बटा जरी कापल्या असता, पण जर देवाचा आत्मा त्याला सोडला नसताना तो उठून तिथंही बदलला असता. पण परमेश्वर कधी सोडून जाणार हे त्याच्या मर्जीवर आहे. त्यामुळं शमशोनासारखं आयुष्य जर इथं कोणाचं असेल, आपण काहीही करत आहे आणि तरीही आपलं चांगलं चाललेलं आहे असं समजणाऱ्यांनी एक बोध घ्यायचा आज, की एक क्षण असा येईल जसं शमशोनाला देव सोडून गेला, तसं जर तुमच्या जीवनात क्षण आला ना तर तुम्ही कुठलेच राहणार नाही. हिरोचे झिरो, ग्रेटचं सामान्य, अगदी भिकार अवस्था येईल. त्याच्याहून भयंकर अवस्था होती. दागोनाच्या मंदिरामध्ये त्यांचा देव होता. दागोन म्हणजे बालाचा पिता, ते अन्नधान्याचा देवता. त्या मंदिरामध्ये लोक त्याला शो ऑफ करण्यासाठी बोललेले, उपहास करण्यासाठी. त्या कार्टूनाला बोलवा रे, आपण जत्रेसाठी जमलो इथं. 3000 लोक, ते उंच असं ते मस्त हॉल होता. जिन्यावरचे असे माडीवर देखील लोक होते, खाली सरदार लोक होते, सगळे महत्त्वाचे लोक तिथं बसून हे सगळी पार्टी चालली होती. त्यांनी चेष्टा उडवण्यासाठी, आपला खेळ व्हावा, चला मजा करू, त्या कार्टूनाला बोलवा ज्याच्यामुळे आपण घाबरत होतो. त्या ठिकाणी त्याला बोलवण्यात आलं. कुठं बोलवण्यात आलं? त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. आणि मग त्याची चेष्टा होऊ लागली. इतकी चेष्टा होऊ लागली, कोण पण येऊन चापट मारून जात असेल, माहीत नाही काय होतं, याच्यात डिटेल दिलं नाही. पण तसं घडू शकतं ना, ज्याला दिसत नाही. हा सांग रे कोण मारलं, टपली दे. कसला अपमान वाटत असेल त्याला. त्यांनी फक्त एक रिक्वेस्ट केली एका लहान बाळाला, असं बघितलं असेल, डोळे जर नव्हते, बाळा हे जे हॉल आहे ना त्याचे मेन पिलर्स कुठे आहेत, जरा मला तिथं घेऊन चल रे, जरा टेकून उभा राहतो. त्या बाळाने नेलं आणि त्याला दाखवलं, इथं हा पिलर आणि इकडे एक पिलर आहे, हे महत्त्वाचे पिलर आहेत बघ बाबा, काय उभारायचं उभार तुला, असं म्हणून तो निघून गेला. तिथं त्यांनी परमेश्वराकडे दोन्ही हात स्ट्रेच करून एक विनंती केली, एकदा देवा, फक्त वन लास्ट, मी मरतो, लेट मी डाय म्हटला तो. इथं जेवढ्या आहेत ना सगळ्यांना घेऊन मरतो, लास्ट एकच चान्स, एकच चान्स दे माझ्यावर, पुन्हा तो अभिषेक, तो पुन्हा पवित्र आत्म्याचं जोश येऊ देत, एकच वन टाइम, आणि हे सगळ्यांना घेऊन मरतो, स्वतः मरतो. आणि देवाने त्याची ती विनंती मान्य केली. प्रियांनो, त्यांनी ते हात बाजूला स्ट्रेच केले आणि ते अभिषेक उतरून आला. आणि ज्या ताकदीने त्यांनी दोन्ही पिलर काढून टाकले, उपटून टाकले, ते सामान्य माणसाला शक्य नाही. इमारत अख्खी ज्याच्यावर उभारी येते, इमारत पायापासून उकडून टाकणं हे केवळ परमेश्वराच्या अभिषेकामुळे ते झालं. त्यामध्ये तो मेला.
3,000 लोक मेले. त्याच्या आयुष्यात 20 वर्षाच्या जे जज म्हणून काम केलं त्याच्यात जेवढे मनुष्य मरले नाहीत तेवढे मनुष्य तो मरताना मारला. तो लक्षात येते. असा दबंग हिरो मरताना असं काम करून गेला ना की जे त्याच्या हयातीत केला नाही त्याच्या जिवंतपणे. कॅरेक्टर कसं होतं तेही तुम्हाला माहीत झालं. तो मरताना त्याने इतकं महत्कृत्य केलं तेही तुम्हाला माहीत झालं. याच्या जीवनातून ख्रिस्त प्रदर्शित होतो का? कुठेतरी ख्रिस्त प्रदर्शित झाला? कसं होतं तिचं जीवन? पण प्रियांनो, जसं आपण योनाच्या जीवनातून ख्रिस्त प्रदर्शित पाहिलं, योनाचं जीवन कसं होतं त्याच्यातून एक चिन्ह दाखल परमेश्वराने विचारल्यावर तो म्हणतो मत्ताईच्या पुस्तकामध्ये की मी योनासारखं 3 दिवस 3 रात्री या भूमीच्या पोटात राहणार आणि पुन्हा जिवंत होणार. योनाचं उदाहरण देताना तो त्याच्या मरणाविषयी 3 दिवस पुरण्याविषयी आणि पुनरुत्थान हे त्याच्या जीवनाकडून प्रदर्शित होतं. इथं देखील एक गमक लपलेलं आहे, इथं देखील एक रहस्य लपलेलं आहे. शमशोनाच्या जीवनातून त्याच्या क्रूस खांबावरील मृत्यूविषयी लपलेलं आहे. जसं शमशोनाने 2 हात स्ट्रेच करून 3,000 लोकांना शत्रू सैन्याला घेऊन त्यांनी स्वतः मेला, तसं त्या क्रूस खांबावर आपले हात स्ट्रेच करून प्रभू येशू ख्रिस्त जसं त्या शमशोनाचा उपहास त्या माडीवरील सगळे लोक करत होते. वाचा तुम्ही वचन. माडीवरील लोक सगळे त्याचा उपहास करत होते, चेष्टा करत होते. हा काय, ह्याला म्हणत होता का तुम्ही? तुमचा दबंग हिरो हा आहे का? इथं आहे बघा, इथं बसलेला आहे बघा. चापट मारून गेला बघा एक जण टपली मारून गेला, एक जण थुंकला बघा तोंडावर. सेम येशू ख्रिस्ताबरोबर घडत होतं क्रूस खांबावर. हाच का तुमचा मसीहा? हेच का? तुम्हाला सोडवणारा हाच होता. ज्याने चमत्कार केले तो हाच होता. थुंकलं की नाही येशूच्या तोंडावर? चापट मारली का? हो, क्रूस खांबावर नाही पण आधी मारली. विचारलं पण आहे त्याला, कोण मारलं सांग. हे सगळं घडलं. माडीवरचे लोक म्हणजे दुरात्मे आकाशातील, ते चेष्टा उडवत होते. संपलं. परमेश्वर खुद्द इथं आला परंतु आमच्या तावडीत सापडला आणि त्याचं काही चाललं नाही. आता त्या खुद्द परमेश्वराला आम्ही इथं मारत आहे. उपवास, शैतानाच्या सैन्यामध्ये किती उपवास घडत होता. भारी मजा. अरे ज्याला मसीहा म्हणून ह्यांनी तारले, आम्ही घाबरलो होतो की ह्यांनी ज्या पद्धतीने चमत्कार करत चाललेलं आहे, ज्या पद्धतीने माणसांचं तारण होत आहे, परमेश्वराच्या राज्याची वाढ होत आहे, आता तोच इथं सापडलेला आहे. जिंकलो आपण. अरे कुठलं जिंकलो? तिथंही येशू ख्रिस्ताने म्हटलं मला मरण येऊ दे, या मरणाद्वारे मरणाची मी नांगी ठेचणार. हे जे दुरात्मे ना वरचे माडीवरचे, या सगळ्यांना घेऊन मी इथं संपवणार. कारण या मृत्यूमध्ये मी मरणाला जिंकणार. कारण त्या पापाचं वेतन मरण आहे. जी सगळी ताकद आहे त्या पापामुळे त्या मरणाला आलेली आहे आणि त्याच मरणाला घेऊन मी इथं संपवतो. आणि तो स्वतः मेला. जसं शमशोन मेला आणि त्या 3,000 गारद केलं, तसं येशू मेला आणि त्या शैतानाच्या सैन्याला गारद केलं त्यांनी. या जोरदार टाळ्या वाजू त्या परमेश्वरासाठी. त्या येशू ख्रिस्ताचं प्रतीक जर एवढा नाही का, एवढा खाली तळागाळाला गेलेला कॅरेक्टर असलेला शमशोनामध्ये, हो की नाही, जर प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होत असेल, का होत असेल? कारण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हणतो की मला माझ्या सदृश्य मनुष्य बनवायचा आहे. तुम्ही प्रत्येक जण त्याच्या प्रत्येक प्रतिरूपाचे आहात. तुमच्या प्रत्येकातून देवाचं प्रतिरूप प्रगट झालाच पाहिजे. शमशोनासारखा इतक्या वेगळ्या खालच्या कॅरेक्टरच्या लोकांना देखील देव त्याच्यातून स्वतःला प्रगट करतो. तर तुमच्यामधून देखील प्रत्येकामधून देव प्रगट झाला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो की जर दुसऱ्यांना तुम्ही भेटलात तर दुसऱ्यांना असं वाटलं पाहिजे की देव भेटला. एक कॅरेक्टर परमेश्वराचं तुमच्याकडून दिसलं पाहिजे, एक तरी निदान. आणि देवाला लोकांना वाटलं पाहिजे की मला देव भेटला. जसं शमशोन देखील मरताना म्हटला की मी मरतो आणि सगळ्यांचं कल्याण करून जातो आणि यांची वाट लावतो, शत्रू सैन्याची वाट लावतो. तसं प्रियांनो, याच्यातून काय बोध घेण्यासारखं आहे?
आज त्या शमशोनासारखं, त्या ख्रिस्तासारखं आपल्यातलं सुद्धा, शमशोन मरतानाची का भावना होती हो? शमशोनाच्या जीवनामध्ये तो गर्विष्ठ होता त्याच्या ताकदीवर. तो कुठलेच नियम पाळला नाही. हे गेले उडत म्हणला नियम. अरे ते घरात एवढ्या वाजता यायचं आहे, काय यायचं गरज नाही, चल मी असंच जगणार. त्या मुलीकडे जाऊ नको, ती घाणेरडी मुलगी आहे, तिचं कॅरेक्टर खरं नाही, त्या मुलाकडे जाऊ नको, तो डेंजर आहे, ते मला काय सांगायचं नाही. मी मैत्री केली, संपलं. अरे आम्ही सांगत आहे की नाही, असं जगला की नाही शमशोन? जगला. हॅलो, जगला की नाही? दारू पिऊ नको रे, ते पार्टी तुला मान्य नाही आहे, 7 दिवस चालणाऱ्या पार्टीत तू नाचजे रे, तू गप्पच बाजूला. काय सांगायचं नाही तसलं. तुमच्यापेक्षा जास्त मला कळतं आहे, अक्कल मला शिकवायची नाही. आपल्याला जसं वाटेल आपण जगणार. जगला की नाही? हॅलो, जगला की नाही? हां. अरे ते मृत गोष्टींना तू शिवायचं नसतंय, अजिबात शिवायचं नाही. ते डोळ्यांचे अपरोक्ष पाप केलं, म्हणजे तुमच्या पलीकडे जाऊन तुम्ही. आता हे लई किरकिरे तयार सारखं नियम सांगतात, ह्यांच्या समोर राहायलाच नको. आपण दुसऱ्या गल्लीत जाऊन पाप करू. केलं की नाही त्यांनी? हां. असला कॅरेक्टरचा माणूस मरताना काय केला? स्वतःचं अभिमान, स्वतःचं गर्विष्ठ स्वभाव, स्वतःची ताकद, स्वतःची सगळी इमेज, सगळ्याला तो म्हणला मी हे मेलं, ह्या गोष्टींसाठी मी मरतो, हे मला काहीच मॅटर करत नाही. मला एकच मॅटर करतं आहे, ज्याच्यासाठी मी जन्माला आलो ना ते सिद्धीच जायचं असेल तर मी स्वतः मेलं पाहिजे. याच्यातून आज देव तुमच्या सगळ्यांशी बोलत आहे. आज जर इथं कोणाच्या वडील आणि मुलांमध्ये काही नातेसंबंध बिघडलेले असेल, आई आणि मुलांमध्ये काही नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम आहे, मुलगी आणि आईमध्ये जर प्रॉब्लेम आहे, वडील आणि मुलींमध्ये काही प्रॉब्लेम आहे. बघा, मी प्रत्येक नातेसंबंध बोलत आहे. बहिणी बहिणींमध्ये नातेसंबंध बिघडलेला आहे, भाऊ बहिणींमध्ये बिघडलेला आहे, भावा भावांमध्ये जर काही नातेसंबंध बिघडलेला आहे, खूप त्रास होत आहे. नातेवाईकांबरोबर तुमचं बिनसलेलं आहे, संपत्तीला घेऊन बिघडलेलं आहे, तुमच्या शेजाऱ्यांबरोबर तुमचं नीट चालत नाही आहे, तुम्ही कामावर जिथं बॉस बरोबर आहे त्याच्याशी नीट बोलत नाही आहे, असं सगळे जिथे जिथे बिघडलेली अवस्था आहे त्याच्यात जर जीवन आणायचं असेल, कारण जोपर्यंत येशू ख्रिस्त मेला नाही तोपर्यंत तो पुनरुत्थित झाला नाही. मेल्याशिवाय पुनरुत्थित झाला का? मेल्याशिवाय पुनर्जीवन आहे का? मेल्याशिवाय नवीन निर्मिती आहे का? ते मरण्याची गरज आहे. ते मरण्याची भावना म्हणजे काय? सोडून देण्याची गरज आहे, कम्प्लिटली सोडून द्यायची गरज आहे. जर तुम्हाला ते सर्वोच्च पाचारण सिद्धीला न्यायचं आहे परमेश्वराचं, तुमच्या नात्यांमधलं, आई आणि वडिलांमधलं, आपल्या वैवाहिक जीवनामधलं, आपल्या भावा बहिणीबरोबरचं, मुलगा आणि वडिलांबरोबरचं, आई आणि मुलाबरोबरचं, मुलगी आणि आईबरोबरचं, मुलगी आणि वडिलांबरोबरचं, बहिणी बहिणींबरोबरचं जर काही तुटत असेल, जर काही बिघाड झाले असेल तर एक जणाला मरण्याची गरज आहे. कुठल्या गोष्टींना मरण्याची गरज आहे? की जो अहंभाव आहे आपण घेऊन जे जगत आहे, जे स्टेटस आहे जे आपण घेऊन जगत आहे, जे काही आपण माज आहे आपला, श्रीमंती पैशावर आहे, आपल्या सौंदर्यावर आहे, किंवा आपल्या बुद्धीचातुर्यावर सुद्धा खूप जणांना गर्व असतो, अशा सगळ्या गोष्टींना मरण्याची गरज आहे. अनलेस अँड अंटिल तुम्ही जोपर्यंत त्या गोष्टींसाठी मरत नाही, तुमच्या नातेसंबंधामध्ये नवजीवन येणारच नाही. हे लिहून घ्या. आज या क्षणाला इथं किती जण तर असे आहेत की ही गोष्ट घेऊन चाललेत की मी का मरावं, त्याला मरू दे. ते नातेसंबंध सुधरत नाही आहे. प्रत्येकजण स्वतःची विचारबुद्धी घेऊन चालत आहे की मी ज्या पद्धतीने जगत आहे, सेम शमशोनासारखं, ते बरोबर आहे. तुम्ही जुन्या काळातले, तुमची विचारसरणी वेगळी, मी जे चालतोय बरोबर आहे. आई वडिलांना वाटतं की मी जे सांगतोय ते बरोबर आहे, या पद्धतीने व्हायला पाहिजे. मुलीला वाटतं की मी जे जगते ते बरोबर आहे, आईवडिलांचं बरोबर नाही आहे. आईवडिलांना वाटतं की आमचं बरोबर आहे, तू आमच्यासारखा वाग. ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन जे सगळी घालमेल प्रत्येकाच्या परिवारात चालू आहे. नवऱ्याला वाटतं की बायको माझा सन्मान करत नाही आणि तिला अक्कल नाही, अशा बाईबरोबर मी राहू शकत नाही. तर त्या ठिकाणी बिघडलेल्या नातेसंबंधामध्ये सुद्धा एकाला मरण्याची गरज आहे.
जिथं बायकोला वाटतं की माझा नवरा माझ्या पद्धतीचा नाही आहे, मला ज्या पद्धतीचा आदर्शवत पती पाहिजे होता तसा तो नाही आहे, तिथं एकाला मरण्याची गरज आहे. जर नातेसंबंधाला पुढे घेऊन जायचं असेल तर कुणाला तरी एकाला स्वतःला त्याच्या स्वभावाला मरण्याची गरज आहे. अनलेस अँड अंटिल एक जण स्वतःसाठी डिनाय करत नाही. मॅथ्यू 16:24 मध्ये येशू म्हणतो, जर मला अनुसरायचं असेल, मला ज्याला आपण अनुसरत आहोत सध्याला एकच माणूस आहे, मला सुद्धा अनुसरू नका, फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताला अनुसरा, कारण तो सर्वोत्तम आहे, तोच परिपूर्ण आहे, तोच ग्रेट आहे. आणि जर त्याला अनुसरायचं असेल तर तो वचनांमध्ये सांगतो की तुम्ही स्वतःला डिनाय करा, स्वतःला त्यागून द्या. स्वतःला त्यागून द्यामध्ये हेच सांगायचं की स्वतःला मरा, रोज क्रूस खांब घ्या आणि माझ्या मागे चला, रोज. मॅथ्यू 16:24. आणि त्या क्रूस खांबावर त्यांनी किंमत मोडली आहे. आपण बघतो रोम 8 मध्ये नाही का, इब्रिकरास पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये की त्या दोन्ही ठिकाणी म्हणलं की मरणाची आता नांगी चालणार नाही, त्याचं सत्ता चालणार नाही. इब्री 8 मध्ये तर म्हणतो की मी पाप आठवणारच नाही तुमचे, तुम्हाला सगळं माफ केलेलं, आता काय करायची गरज आहे, आता तुम्हाला स्वतःला सेल्फ डिनायची गरज आहे. जर तुम्हाला एखादं नातेसंबंध पुढे घेऊन जायचं असेल, मग ते आई वडील असतील, परत एकदा सांगतो मी, वडील आणि मुलगा असेल, आई आणि मुलगा असेल, मुलगी आणि वडील असतील, मुलगी आणि आई असतील, भाऊ आणि बहीण असतील, भाऊ भाऊ असतील, बहिणी बहिणी असतील, नातेवाईक असतील, बॉस आणि कर्मचारी असतील, व्यवसाय असेल, त्या प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला ते नातेसंबंध पुनर्प्रस्थापित, पुनर्जीवित, चांगलं जे ख्रिस्ताला वाटेल तसं करायचं असेल, तर त्या ज्या शमशोनाने जे केलं सेल्फ डिनायल, मी मरू दे चालेल पण मी माझं जे पाचारण आहे ते सिद्धीच नेणार, जे आयुष्यभर मला जमलं नाही परंतु ते माझ्या एका मरणाने होणार आहे, तर ते सिद्धीच जाऊ दे परमेश्वरा. येशू ख्रिस्त देखील म्हटला की पित्या माझी नको तुझी इच्छा पूर्णत्वात जाऊ देत. त्याची स्वतःची इच्छा नाही, त्यांनी मरण स्वीकारलं अखिल विश्वाच्या कल्याणासाठी. जर तुम्ही मरून जर परिवाराचं कल्याण होत असेल, तुम्ही मेल्याने जर या चर्चचं कल्याण होत असेल, तुम्ही मेल्यानं समाजाचं कल्याण होत असेल, तुम्ही मेल्याने तुमच्या शाळेचं कल्याण होत असेल, तुम्ही मेल्याने जर या देशाचं कल्याण होत असेल, तर तुम्ही मरण्यास तयार राहा. ते मरण म्हणजे आत्मिकदृष्ट्या तुम्ही चुकीच्या गोष्टींना त्यागून देणं, तुमचं अक्कल हुशारी बाजूलाच ठेवायची, तुमचं रेप्युटेशन, माझं स्टेटस, माझं काय माझं ज्ञान, सगळं बाजूला ठेवायचं, त्या गोष्टीला मरायचं. खरं खरं संपलं त्या दिवशी. जर मला माझं आणि अरुलचं नातेसंबंध टिकवायचं असेल, दोघांमध्ये अनबन असेल, दोघांमध्ये एका गोष्टीला घेऊन खूप क्लॅशेस होत असतील, तर दोघांपैकी एकाला आमच्या स्वभावाला एक जण मेलं पाहिजे, तरच आमच्या नात्यांमध्ये नवजीवन येणार, ते पुनर्स्थापित होणार. हे प्रत्येकासाठी लागू आहे, प्रत्येकासाठी. देव आज बोलत आहे, देव आज बोलत आहे. कोणाबरोबर कदाचित घडत नसेल, कोणाच्या घडत असेल, आणि आपण काय म्हणून बसतो माहिती आहे का, येशू ख्रिस्तापेक्षा ग्रेट, मी सेल्फ डिनायल करणार नाही, मी का त्याग करू, ती मरू दे, ती म्हणते तो मरू दे, मी माझं इगो बाजूला ठेवणार नाही बाबा, मी मरेन, इगो माझ्याबरोबर मरू दे, पण त्या नातेसंबंध पुनर्प्रस्थापित करण्यासाठी मी मरणार नाही असं जे म्हणतील, आज देवाच्या या अभिवचनाला नाकारतील, त्या शमशोनासारखं पुन्हा एकदा काम करतील की नियम गेले उडत, मी माझं आयुष्य जगणार, मग भोगायला तयार व्हा, मग भोगायला तयार व्हा. जे शमशोनाने भोगलं, तुम्ही इथं जे करत आहात ते भोगल्याशिवाय देव तुम्हाला परत घेणार नाही. तुम्ही इथं जे जे उचापती करणार आहे या जीवनामध्ये, त्या प्रत्येकाचं भोग इथंच भोगायचं आहे. म्हणून सावधान. आज देवबाप बोलत आहे, जर कोणाला इथं स्वतःचं नातेसंबंध प्रस्थापित करायचं असेल तर आज ही वेळ आहे. मग ते कोण का असू दे, कुठला का नातेसंबंध असू दे, मित्रमैत्रिणीच असू दे, एक जण मेलं पाहिजे, एक जण दोघं जर त्या स्वभावाला मेले तर अजून ग्रेट. तुम्ही या क्षणाला स्वर्गात, तुमचे नातेसंबंध डायरेक्ट स्वर्गात लावणार. काहीच नाही ना, ग्रजच नाही, काहीच मत्सर नाही, द्वेष नाही, काय नाही, दोघं स्वर्गीय जीवन. पण पृथ्वीवरचं पण जीवन नंदनवन स्वर्गीय करायचं असेल तर एक जण सेल्फ डिनायलला जायला पाहिजे, एक जण आज स्वभावाला मेलं पाहिजे. जर तुम्ही अजूनही स्टबन राहिलात, आत्ता या क्षणाला परमेश्वर बोलत असताना सुद्धा, मी पुन्हा एकदा माझं आणि अरुलचंच उदाहरण घेतो, कारण उगी म्हणू नये की मी माझ्याबद्दल बोलले. जर आमच्या दोघांपैकी एक जण स्टबन राहिलं की मी का बदलू, मी वडील आहे, मला जास्त कळतं, उन्हाळे पावसाळे बदलले, त्यांनी बदलायला पाहिजे, मी नाही बदलणार.
अरुल म्हणणार नाही, मला जी लाईफस्टाईल जगायची त्या लाईफस्टाईलला मला तुमचे रूल्स लागू होत नाही. दोघं स्टबन राहिलं तर आमच्या नातेसंबंधात कधीच चांगले पण येणार नाही. दोघांपैकी एकाने जर ठरवलं नाही, वडील म्हणतात ना त्यांच्यासारखं जगायचं, मी आजपासून माझ्या सगळ्या विचारांना मेलो, माझा स्टेटस, माझं हे, बॉस आप जो बोलेगे वो करने को मैं तयार हो, खलास. आमच्या दोघात ते घनिष्ठ नातेसंबंध तयार झाल्याशिवाय राहणार नाही. जर मी मेलो माझ्या गोष्टींना, त्याला म्हणलो बाळा पण तू योग्य प्रकारे तू जे करशील ते मी मान्य करतो, चल. आमच्यातलं आज जर मी माझ्या गोष्टीसाठी मेलो तरी आमचा नातेसंबंध प्रस्थापित होणार आहे, नवीन जीवन येणार आहे. तो जर केला तर आमच्या दोघांमध्ये होणार आहे. पण कोणीतरी एक जण आज या ठिकाणी हे करण्याची गरज आहे. आज या ठिकाणी ज्यांच्याबरोबर बिनसलेल्या कदाचित ती व्यक्ती इथं नसेल तरी देखील आज देव तुमच्याशी बोलत आहे की घरी जाऊन का होऊ दे हे करायचं आहे, इथं का होऊ दे हे करायचं आहे. ही वेळ दौडू नका. हजारो क्षणांमधून हा क्षण परमेश्वराने या मंडळीसाठी निवडलेला आहे. मी 2 वेळा वचनांची तयारी केली, परंतु हे वचन आज झाल्याशिवाय राहणार नाही. हे जेव्हा शिक्कामोर्तब झालं मी काही करू शकलो नाही, काही करू शकलो नाही. आज बघा काय झालं क्रूस खांबावर. त्या क्रूस खांबावर ख्रिस्त जेव्हा लटकलेला होता त्याचे प्राण कोणाची घेण्याची हिंमत होती का सांगा मला. तो काय म्हणतो वचनांमध्ये, माझे प्राण घ्यायची कोणामध्ये शक्ती नाही, माझे प्राण फक्त मीच देऊ शकतो. मग जर क्रूस खांबावर तो लटकला होता तर बायबल स्टडी घेत बसू शकला असता दोन्ही चोर मरेपर्यंत. हे बघा मी सांगतो, त्यांना उपदेश देऊ शकला असता. सॉरी पण खरं आहे की नाही, त्याला जर मरायचं नसेल तर तिथं बायबल स्टडी देऊ शकला असतो. तो दोघांना जे खाली उभारलेत त्यांना बोलू शकला असता. त्याची मर्जी आहे कधी जीवन त्याचं प्राण द्यायचे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 6 दिवस 7 दिवस पण घालू शकला असता. घालू शकला असता की नाही तेवढं सांगा फक्त. तुम्हाला जरा वेगळं वाटायला, पण मी त्या वचनानुसार बोलत आहे. त्याचे प्राण घ्यायची कोणाची ताकद नव्हती. तो क्रूस खांबावर किती दिवस जगायचं ठरवू शकला असता का नाही. हॅलो, पण ठरवलं का त्यांनी. लगेच मेला. 6 तासात विषय संपवला त्यांनी. 3 वाजता त्याचं प्राण देऊन टाकले. का? संध्याकाळी जेव्हा त्याचे पाय तोडायला आले होते. कशाला पाय तोडायला आले होते? लवकर मरावीत म्हणून. सण आहे पुढे दुसऱ्या दिवशी. कारण तसं लटकलेला म्हणून 4-4 दिवस जगतो, त्यांना माहीत आहे. विवळत विवळत मरावं यासाठीच ते मरण होतं. लोकांनी रोज पाहावं की शिक्षा एवढी डेंजर असते. चोरी करायची नाही, आगाऊपणा करायचं नाही, सरकारच्या विरुद्ध कामाला जायचं नाही. जर असं झालं तर इथं मरायचं बघा. हे दाखवण्यासाठी ते मरण होतं. आणि ते लवकर मरावेत म्हणून पाय तोडायचे. पाय तोडले की पूर्ण ताण हातांवर येतो, छातीवर येतो, पर्यायाने हृदयावर येतो आणि माणूस हार्ट बस्ट होऊन मरतो. हार्ट बस्टच होतं. हे त्याच्या मागचं शास्त्रीय कारण होतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय तोडताच आले ना, कारण तो ऑलरेडी मेला होता. कारण त्यांनी प्राण सोडले होते. ज्याचे प्राण कोणीच घेऊ शकत नव्हते त्यांनी तात्काळ प्राण सोडले, कारण त्याला तात्काळ पुनरुत्थित व्हायचं होतं. हॅलो, कारण त्या पुनरुत्थानामध्ये तुमचं तारण आहे. त्याला ती शक्ती पुन्हा जितक्या लवकर करायचं होतं तितकं करायचं होतं. आज तुम्ही येशू ख्रिस्तापेक्षा अधिक जर अक्कलवान असाल तर तुम्ही जे आज मी सांगत आहे की देव सांगत आहे की निर्णय आज घ्या, तुम्ही स्वतःच्या सेल्फ डिलाइन करा, आज तुमच्या स्वभावाला मरा, असं जर सांगत असून शेतील तुम्ही ख्रिस्तासारखं नाही मी अजून माझी वेळ घेणार, बघू समोरच्याची मस्ती कशी जिरेल याची मी अजून 2 दिवस वाट बघतो. तुम्ही आज सांगितलात मी विचार करतो, असं जर तुम्ही येशू ख्रिस्तापेक्षा जर भारी असाल तर वेट करा. पण आज जर वेळ घेतली, जर येशूंनी त्या क्रूस खांबावर वेळ घेतली नाही, तो तात्काळ त्याचं मरण पत्करलं, कारण त्याला पुनरुत्थान लगेच पाहिजे. तुमच्या नातेसंबंधामध्ये जर तात्काळ पुनरुत्थान पाहिजे असेल, पुनर्जीवन पाहिजे असेल, तात्काळ सुधारणा पाहिजे असेल, पाहिजे की नाही, तात्काळ सगळं पाहिजे असेल, तर तुम्ही या क्षणाला हे गीत होत असताना या क्षणाला तुम्हाला परमेश्वराकडे मागायचं आहे. काय मागायचं आहे? काय मागायचं आहे? स्वतःला मरण्यासाठी आज तयार व्हायचं आहे. हुशारी चालवायची का? मीच का मरू? म्हणजे तुम्ही येशू ख्रिस्तापेक्षा भारी? त्या शमशोनासारखी ताकद घ्या शेवटच्या क्षणी. आयुष्यभरात जे केलं नाही ना, या एका मरण्यामुळे होणार आहे. तुमची किती का हुशारी, अक्कल, वकील, जज काही पण करा, ते कामाला येणार नाही. मॅथ्यू 16:24 वाचाल कोणीतरी? या बाहेर किती वेळ? मॅथ्यू 16:24 वाचा कोणीतरी.
आज देवबाप बोललेलं आहे सगळ्यांशीच. सगळ्यांचं कुठं फाटलेलं आहे, बिनसलेलं आहे, काहीतरी आहे जीवनामध्ये, काहीतरी आहे. पण जर आज सेल्फ डिनायलला तुम्ही तयार झाला नाहीत, तर या वचनाला तुम्ही अनुसरला नाहीत. कुठलं? कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला 24. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा आहे? एक मिनिट. माझ्या मागे कोणाची इच्छा आहे? तिथे तुम्ही सगळे तोंडी बोलू नका. आता येशूच्या मागे जाण्याची इच्छा कोणाची आहे? आपण तर त्याच्याच मागे चाललो. तुम्ही येशू समजून दुसऱ्याच्या मागे जात असाल तर माझा प्रॉब्लेम नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा. स्वतःचा, हेच बोलत आहे ना तो. वचनाच्या बाहेर काय चालू आहे का? हेच बोलत आहे ना. व आपला नवऱ्यापेक्षा स्वतःला जास्त हुशार समजणारी बायको, किंवा बायकोला काहीच अक्कल नाही असा हुशार समजणारा नवरा. हे आमचा बाप लई जुनाट विचाराचा आहे रे बाबा असं म्हणणारा मुलगा, आणि माझं पोरगं वाया गेलंय, टुकार आहे असा म्हणणारा बाप. ही मुलगी जन्माला आली नसती तर मी बरं झालं असतं असं म्हणणारी आई, आणि आईला म्हणणारी ही काय माझ्या जन्माला, म्हणजे हिची आई म्हणून मला का बरं जन्माला घातली असं म्हणणारी मुलगी. या सगळ्यांना देव बोलत आहे, बास करा. आता काय करा? बास करा. स्वतःचा त्याग करा. तर त्याने स्वतःचा त्याग करावा आणि वधस्तंभ उचलून. वधस्तंभ म्हणजे मरण, त्याग. हो, संपलं. स्वतःला मरायचं. बास झालं की. जर माझं आणि अमृताचं नातेसंबंध जर भारी होणार असतील तर माझं इगोला घेऊन चाटायचं आहे का? गेलं उडत. ती सुधरत नाही ना, मी माझं त्याग करतो. चल तू कसं म्हणती तसं चालू दे. बास झालं. हॅपी डान्स करत जाऊ. बास झालं ना. त्या इगोमुळं बेडरूम ती तिकडं, माझं तोंड इकडं, थोबाड असं दोघी 4 चौघं दिसलो की हा परत जवळ. काय करायचं आहे? असल्या आयुष्याला काय करायचं आहे? असल्या आयुष्याला काय करायचं आहे का? त्या गोष्टीला चवच नाही. अरे सेल्फ डिनायल करा एक जण, आणि मजा बघा त्या ख्रिस्तातल्या पुनर्जीवनाची. आणि काय आनंद आहे, काय खुशी आहे. एक गोष्ट करतो, ख्रिस्तामध्ये हात जोडून विनंती करतो, इगो बाजूला ठेवा. मी हात जोडून याजक म्हणून विनंती करतो, इगो बाजूला ठेवा. रडा, पश्चाताप करा. अक्कल हुशारी आहे ना बुद्धीची, बाजूला ठेवा. शमशोनाने केलं का अक्कल हुशारी? त्याने म्हटलं बॉस संपलं, आता मी मेलो, त्यांना घेऊनच संपवतो, शत्रू सैन्याची वाट लावतो. येशू ख्रिस्तानी काय केलं का? माझी हुशारी चालवतो म्हटलं का? नाही. पित्या तुझी इच्छा पूर्ण होते. तुझी इच्छा काय? मी मेलं पाहिजे. परमेश्वर पित्याची इच्छा काय होती? मेलं पाहिजे. कारण मेल्याशिवाय पुनरुत्थान नाही. तुम्ही तुमच्यासाठी जर आज मेला नाहीत तर तुमच्या जीवनामध्ये पुनर्जीवनाचा अनुभव येणार नाही. जर पुनरुत्थान आणि पुनर्जीवनाचा अनुभव घ्यायचा नसेल तर तुम्ही आहे तसे राहा, आणि ज्यांना त्याचा आनंद घ्यायचा असेल तर इगो बाजूला ठेवा. आज जा, भिडा त्या व्यक्तीला, आज जा, गुडघ्यावर या आणि देवाकडे म्हणा, आज मी माझ्यासाठी संपतो. ते पुनर्जीवनाचा, पुनरुत्थानाचा आनंद मी घ्यायला तयार आहे. किती छान.